3 डिजिट नंबर तुम्हाला माइंड मध्ये घ्यायचा आहे. तर टीचर्सला मी रिक्वेस्ट करेल की मोबाईल मध्ये एकदा करा, म्हणजे आन्सर मी गेस करणार आहे. मागे बसलेले सगळे टीचर्स इथे असेल सगळ्यांनी. मुलांना हे काही टेक्निक्स विश्वास येईल की खरोखर हे वर्क करतं टेक्निक्स, कारण की ते नंतर मग वर्गात गेल्यावर करून बघतील. तर 3 नंबर म्हणजे कसे असेल, जसे 1 2 3 123 किंवा 427. तीनही नंबर वेगवेगळे असणार. जसं इथे बघा एक नंबर लिहिलाय मी 967 967. तसा एक 3 डिजिट नंबर कोणता पण मोबाईल मध्ये टीचर्सनी टाईप करायचा आहे. झालाय? मुलांनी लक्ष द्या, नंतर तुम्हाला वर्गात गेल्यावर हे करून बघायचं आहे. फक्त टेक्निक समजून घ्या. ही जी टेक्निक आहे ही याच्यासाठी आहे की तुम्हाला मॅथ्स मध्ये पण काही मॅजिक होऊ शकतात हे लक्षात आणण्यासाठी मी काही घेतोय. सेकंड काय करायचं आहे की जो पण नंबर घेतलाय ना त्याचा रिव्हर्स करायचा. जसं मी नंबर घेतला होता 967, त्याचा रिव्हर्स होईल 769. तर टीचर्सनी माइंड मध्ये ठेवा नंबर. 2 नंबर आहे, त्याचा एक रिव्हर्स नंबर राहील. आता दोघांपैकी जो मोठा आहे त्या मोठ्या नंबर मधनं सेकंड नंबर मायनस करायचा आहे. काय केलंय बघा, तिथे 967 चा रिव्हर्स होता 769. दोघांपैकी मोठा नंबर होता 967, तर मी 967 मधनं 769 मायनस केलं. प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळे येईल. झालाय एवढं? एका नंबर मधनं दुसरा नंबर मायनस केलाय. झालाय मॅडम? लार्जर मधनं स्मॉलर नंबर मायनस केलाय. नेक्स्ट, जे पण तुमचा आन्सर आला असेल, जे तुमचा आन्सर आलाय इथे जे आलाय ते नाही येणार, प्रत्येकाचं वेगळे. त्याही नंबरला तुम्ही रिव्हर्स करा. म्हणजे तुमच्या माइंड मध्ये जो नंबर आहे, जसं इथे माझा आन्सर आला होता 198, त्याचा रिव्हर्स होईल 9891. तर तो नंबर ऍड करायचा आहे तुमच्या आन्सर मध्ये. जे पण आन्सर आला होता 198 त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे 891. आणि सर्वांचा आन्सर मी सांगणार आहे. आलाय सगळ्यांचा आन्सर? तर सर्वांचं जे आन्सर आहे ते सेम येईल. आन्सर आहे 1089. जर आला असेल तर थोडा हात वर करा मॅडम. आन्सर 1089.